हॅलो फ्रेंड्स, प्रगतीज किचनमध्ये आपलं स्वागत आहे. चला तर मग आज आपण बनवूयात मुंबईचा फेमस वडापाव. त्यासाठी इथे मी 5-6 बॉईल करून आलू घेतलेले आहेत. 2 वाटी बेसन, त्याच्यामध्ये हळद घालते, मीठ घालूयात आणि आपण हे छान घट्टसर फेटून घेऊयात. आपलं बेसन छान झालेलं आहे. आता आपण इथे तडक्याची तयारी करूयात. 1 चम्मच अख्खा धना घेतलेला आहे, 7-8 मिरची आणि अद्रक लसूण, आणि इकडे ह्या ज्या लसणाच्या पोळ्या आहेत त्या भाजून घेते लाल चटणीसाठी. आता आपण तडका करूयात. तेल घालून मोहरी घालते, मस्त तडतडली आहे. आता आपण भरपूर सारा कढीपत्ता घातलेला आहे आणि जे आपण पेस्ट करून घेतली आहे हिरवी मिरची, लसूण, अद्रक आणि अख्खा धना, ते आपण छान परतून घेऊयात. याचं छान खरपूस होईपर्यंत आपण मस्त परतून घेऊयात. त्याचं ते मीठ घालते, 1 चम्मच हिंग घालते आणि आपल्याला सर्वात शेवटी हळद घालायची आहे, कारण आधी हळद घातली तर मग ती करपून जाईल आणि आपल्या बटाट्याच्या भाजीला टेस्ट छान येणार नाही. ती झालेली आहे. आता आपण बटाटे मॅश करून घालूयात ह्याच्यामध्ये आणि आपली भाजी मस्त तयार आहे. तुम्ही बघू शकता, मी बटाटे पूर्णपणे मॅश नाही केलेले आहेत, अर्धीच हे केलेलं आहे. आणि आपण भरपूर सारा कोथिंबीर घालूयात आणि इकडे आता वडे तळायला घेऊयात. भाजी काढून घेतली. आता आपण ही चटणीसाठी थोडंसं हे करूयात, लाल चटणीसाठी बेसन तळून घेऊयात. मस्त लालसर बेसन तळून घेऊयात, छान त्याचा गोल्डन कलर येईपर्यंत. छान झालेला आहे. काढून घेऊया प्लेटमध्ये. मस्त क्रिस्पी झालं होतं. ते 5-10 मिनटं थंड करून घेऊयात आणि मग फिरवूयात. जे लसणाच्या कळ्या मी 7-8 घेतल्या होत्या त्या आपण मस्त मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊयात आणि जे बेसन तळून घेतलं होतं ते 2-3 चम्मच लाल मिरची घालूयात चवीनुसार आणि थोडंसं मीठ. आता हे फिरवून घेऊयात, मग आपली लाल चटणी तयार होईल. बघू शकता तुम्ही, आपली चटणी तयार आहे. वाव, वडापाव आहे. वडापाव बनवणार तर मग ही चटणी हवीच वड्याला लावण्यासाठी. तर मग आपण इथे आता वडे तयार करून घेऊया. तुम्ही गोल किंवा चपटे तुमच्या ह्याच्यानुसार तुम्ही करून घेऊ शकता. मी ते चपटे बनवते. झालेलं आहे. आता आपण तळून घेऊयात वडे आणि आपण ह्याच भाजीपासून 3 आयटम बनवणार आहोत: वडा, उलटा वडापाव आणि पॅटीस. तर तुम्ही बघू शकता आपले वडे मस्त फ्राय करून होत आहेत. छान त्यांचं गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला छान तळून घ्यायचे आहेत. वाव, मस्त झालेले आहेत. काढून घेऊयात प्लेटमध्ये. आता इथे आपण उलटा वडापावची तयारी, पाव उलटा करून त्याच्यामध्ये आतमध्ये आपल्याला भाजी भरून घ्यायची आहे. मस्त भरपूर भाजी हे करून घ्या तुम्ही. आणि हे झाल्यानंतर आपल्याला बेसनमध्ये डीप करून, बघा मी छान भरून घेतली आहे. हे पण पाव आपण तळून घेऊयात, उलटा वडापाव. त्याला पण गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपण छान याला तळून घेऊयात. इथे आपला उलटा वडापाव पण तयार आहे. मस्त. आता आपण पॅटीस करूया. तर पॅटीस बघू शकता, पॅटीसची भाजी इथे चांगली मॅश करून घ्यायची आहे पॅटीसची भाजीसाठी, कारण हे बटाट्याचे ते आपल्याला तुकडे नाही पाहिजेत. हे छान आपण हे मॅश करून घेऊयात. कट करूया जसं तुम्हाला कुठल्या शेपमध्ये पाहिजे ते. मी त्रिकोणीतही केलं आहे. तर मस्त पॅटीस पण तळून घेऊयात. मस्त. दुसरा पण तळते. तर एकाच भाजीपासून आपण 3-3 आयटम बनवलेले आहेत. मस्त. आणि हे तर मुंबई फेमस वडापाव आहेच. आता आपण वडापाव आहे तर मिरची पाहिजेच, तर मिरची पण आपण तळून घेऊयात. मिरची पण तळून झालेली आहे. हलकासा मीठ घालून आपण ते मिक्स करूयात. आता इथे मी पॅटीससाठी चटणी बनवते. तर कोथिंबीर घेतलेली आहे स्वच्छ धुवून. कोथिंबीर घालूयात. टोमॅटो घातला आहे अर्धा लिंबू. ही चटणी पण खूप छान होते, खट्टी मिठी. 4 मिरच्या घातल्यात. तुम्हाला कमी तिखट तुम्ही घालू शकता. 1 चम्मच मीठ घातलेला आहे. थोडासा चाट मसाला, चवीनुसार साखर. चला तर मग फिरवून घेऊयात आपण चटणी. लसूण आणि अद्रक. तर आपलं वडापाव तयार आहे. चटणी, ग्रीन चटणी, लाल चटणी लावून तयार आहेत वडापाव. तुम्ही वडापाव, पॅटीस आणि उलटा वडापाव